बाजार समितीचं विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून शासन नियुक्त प्रतिनिधी नेमण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे। मात्र पणन कायद्यातील या बदलामुळे बाजार समित्या बंद पडू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते। मनमानी पद्धतीने शेतीमालाचे भाव ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याला विरोध म्हणून राज्यातील सर्व बाजार समित्यांनी आज संप पुकारला होता। या संपामुळे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट दिसून आला। समितीमध्ये भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केटमधील सर्व व्यवहार ठप्प राहिले। मात्र सकाळी आलेल्या गुळाचे सौदे मात्र पार पडले। या संपामुळे बाजार समितीचं सुमारे 4 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडालं। आज पुकारलेल्या बंदमुळे इथली भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर मालाची उलाढाल ठप्प झालेली आहे। राज्यभरातील बाजार समित्यांनी या बदलाला विरोध केला असला तरी रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेनं या बदलाचं स्वागत केलंय। आज बाजार समित्यांच्या बाबतीमध्ये भारत सरकारने जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जे प्रशासक नेमण्याचं ठरवलेलं आहे ते अत्यंत योग्य निर्णय झालेला आहे असं माझं म्हणणं आहे। आणि या बाजार समित्या, सहकारी दूध संघ, सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या लुटीचे अड्डे झालेले आहेत आणि या लुटीमुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायला लागलेले आहेत। आणि तरी या बाजार समित्यामध्ये शेतकरी नेत्यांना या बाजार समित्या अशाच चालल्या पाहिजे आणि सहकाराच्या नावाखाली यांचा स्वाहाकार चालूच राहायला पाहिजे ही जी भूमिका घेतलेली आहे। आणि काही शेतकरी नेतेसुद्धा जे या सगळ्या सहकार सम्राटांची दलाली करायला लागलेले आहेत या सगळ्यांचा मी पहिल्यांदा निषेध करतो। त्या सरकारने जो काही या सगळ्या बाजार समित्या बरखास्त करून प्रशासक नेमण्याची भूमिका घेतलेली आहे तिचं आम्ही स्वागत करतो। ही भूमिका रास्त आहे।